आज या ठिकाणी संतपीठाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आणि लोकनेते दादा जाधवराव आमदार दादा जाधवराव यांच्या नावानं जे या शिंदेवाडी हिंगणगावमध्ये हायस्कूल सुरू केलं त्याच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर त्यांच्या हस्ते आपण आता वटवृक्ष लावला। ते आदरणीय नेते तुम्हा आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जगन्नाथ बापू शेवाळे, अशोक बापू पवार, आमचे सर्वच महाराज मंडळी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले अनेक मान्यवर, उपस्थित सर्व वारकरी संप्रदायामध्ये काम करणारे अनेक मान्यवर मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक अत्यंत चांगलं काम विकासजींच्या माध्यमातून या ठिकाणी उभं करताना आपण पाहिलं। खरं म्हटलं तर कार्यकर्ता कसा असावा हे विकासजींच्या माध्यमातून आपण पाहिलं पाहिजे। कारण कमी वयामध्ये मोठी धडपड करून या ठिकाणी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटं का होईना स्मारक उभं करावं, गावामध्ये शाळा उभी करावी आणि गाव आदर्श व्हावा या भावनेतून या ठिकाणी विकासजींनी 2000 साली या ठिकाणी ही शाळा सुरू केली। त्याच काळामध्ये साहेब आपण खराडीलाही हायस्कूल त्याच वेळेस सुरू केलं, वाडेबोलायलाही हायस्कूल आपण त्यावेळेस सुरू केलं आणि म्हणून या परिसरामध्ये शाळेचं काम उभं राहावं म्हणून या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या कामाला लागलो। आज या ठिकाणची मुलं 11वी 12वीला वाडेबोलायला येत आहेत, परंतु याच वर्षी आपण उच्च शिक्षण म्हणून आर्ट्स कॉमर्स सायन्सचं ग्रॅज्युएशन सुरू करणार आहोत आणि त्याचाही आपण थोड्या दिवसामध्ये कार्यक्रम घेऊन या ठिकाणी सिनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्सचे सुरू करतोय आणि त्या या ठिकाणच्या मुलांना जवळच कॉलेजची उपलब्धता होईल। त्या ठिकाणी जवळजवळ 7.5 कोटी रुपये खर्च करून आपण वाडेबोलायला इमारत बांधलेली आहे। त्या ठिकाणी आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं। ज्या पद्धतीनं या ठिकाणी सरांनी सांगितलं की आमच्या शाळेमधले अनेक विद्यार्थी अधिकारी झाले, पदाधिकारी झाले, त्याच पद्धतीनं त्याही शाळेमधले अनेक पदाधिकारी झाले, अनेक अधिकारी झाले आणि म्हणून हे शिक्षणाचं दालन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि यासाठी प्रयत्न आपण सर्वांनी करण्याची आज गरज आहे। या ठिकाणी संतपीठ वारकरी संतपीठ उभं करणं ही सोपी गोष्ट नसताना सुद्धा आज विकासजींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। या ठिकाणी अनेक कीर्तनकार, महान कार्य असलेले कीर्तनकार या ठिकाणी आहेत आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच सांगितल्याप्रमाणे निश्चितपणाने तेही काम सुरू होईल आणि आपण त्यामध्ये पुढाकार घेत आहात। आम्हा सर्वांचं सहकार्य आपल्या पाठीशी राहील। आदरणीय साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच आज आपण पाहिलं की माझ्यासारखा आमदार फक्त साहेबांच्या आशीर्वादावर या पुणे जिल्ह्यामध्ये मी आमदार होऊ शकलो। याला कारण आहे फक्त साहेब आणि साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मला त्या ठिकाणी निवडून आणण्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। कारण साहेबांनी एका भाषणामध्ये ज्या पद्धतीनं समोरच्या उमेदवाराला साहेबांनी शब्द वापरले होते ते मी आता वापरणार नाही, परंतु साहेबांनी जे शब्द वापरले त्या शब्दाचा नागरिकांनी मोठा अभ्यास केला आणि त्यामधूनच खऱ्या अर्थानं आपला विजय निश्चित झाला। आज साहेब आपण आलात या छोट्या गावामध्ये आला आणि आपलं हाताने या ठिकाणी या वारकरी संतपीठाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपण निश्चितपणानं आपलं सहकार्य सर्वांना आहे। जसं या ठिकाणी अशोक बापूंनी सांगितलं अशा लाखो लोकांना साहेबांनी मदत केली। एका शब्दावर साहेबांच्या कितीही लोकांचा फायदा झाला असेल, करोडो लोक मोठी झाले असतील, परंतु सर्वच लोक मला वाटतं की
त्याची जाण ठेवत नाही आणि म्हणून या ठिकाणी आज साहेब या ठिकाणी आले त्याबद्दल मीही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। साहेब आपण एका छोट्या गावामध्ये छोट्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलात, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। विकासजी आपल्या कार्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि काही मदत लागली तर माझ्यासारखा कार्यकर्ता आपल्याही पाठीशी आहे एवढं आपण लक्षात ठेवा। एवढंच बोलतो। या ठिकाणी आपल्या गावची दिंडी जाते, या वर्षीपासून निश्चितपणाने या दिंडीला सुद्धा माझी मदत राहील। या दिंडीलाच नाही तर या परिसरामधल्या सर्व दिंड्यांना माझी मदत राहील एवढंही या निमित्तानं सांगतो। मीही एक हाडाचा वारकरी आहे, कारण माझे आईवडील हे वारकरी होते आणि म्हणून 54 वर्ष मी सुद्धा पंढरपूरची वारी करतोय आणि 54 वर्षामध्ये एकही असा दिवस आला नाही आषाढी वारीचा की मला पांडुरंगाचं दर्शन झालं नाही। आजही मी सकाळी पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो आणि तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आलो। लातूरून या ठिकाणी साहेब येणार म्हणून या कार्यक्रमाला पोहोचलो। मला अभिमान आहे की साहेब येणार, आपण पोहोचलो पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणून मी 2 वाजता निघालो आणि बरोबर 5:30 वाजता या ठिकाणी मी पोहोचलो। मला अभिमान होता की साहेब या कार्यक्रमाला येणार, आपण पोहोचलोच पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमाला मी या ठिकाणी पोहोचलो। निश्चितपणानं अभिमान असला पाहिजे आणि म्हणून या महान नेत्याला निश्चितपणानं आपल्या सर्वांची जाण आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, म्हणूनच या ठिकाणी सर्वजण आलात। आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। विकासजींना पुन्हा एकदा एक शब्द देतो की आपल्या पाठीशी आम्ही सुद्धा आहोत, याचं आपण लक्षात ठेवा। धन्यवाद। धन्यवाद बापू साहेब।